ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. मात्र वाढत्या महागाईमुळे स्वतःचे घर बांधू शकत नाही. बांधकामाच्या साहित्याचे दर आजच्या परिस्थितीमध्ये गगनाला भिडले आहेत. शासनाने 600 रुपये रेती देऊ असे आवाहन केले होते. तीच रेती आज 2,500 ते 3,000 रुपये घ्यावी लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना, शबरी, रमाई, यशवंतराव मुक्त वसाहत, अल्पसंख्याक अशा योजना राबवल्या जातात. परंतु यासाठी अनुदान अपुरे असल्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधण्यासाठी काही नातेवाईक, सावकार, खाजगी बँक, सोसायटी, मित्रमंडळी यांच्याकडून रक्कम घेण्याची वेळ आलेली आहे. शासनाकडून जवळपास 1,48,000 रुपये अनुदान मिळते. मात्र हे अनुदान रक्कम अपुरी असूनही तेही 4 टप्प्यात मिळतात. त्यात प्रत्येक बिलासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 20 लाभार्थ्यांनी शासनाचे मिळालेले अनुदान परत केलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक कर्जबाजारी झालेले आहेत. 23 मध्ये घरकुल मंजूर झालेला आहे आणि त्या घरकुलाची म्हणजे 1.5 लाख रुपये म्हणून मंजूर झाले. तर त्याच्यात काही परवडत नाही. 3 किस्त्या म्हणजे जमा झालेल्या आहेत ना. पुन्हा आता स्लॅब वगैरे राहिलेला आहे ना. कर्ज काढून म्हणजे पूर्णपणे आता तो घर बांधणी चालू आहे. तर पहिला चेक भेटते 20,000. 20,000 म्हणजे तुमच्या फाउंडेशनचं नाव आहे. इकडून तिकडून पैसा गटातून मागणी किंवा दुसऱ्याकडून पैसे घेणे, कर्जबाजारी होऊन छान आम्हाला घर बांधावं लागते. पैसा पाणी कोणाकडे राहते? घर बांधणी म्हणजे कर्जबाजारी होणे आहे. आणि आपल्याला ते शहरामध्ये भेटत तेवढे पैसे 2.5 लाख ते आम्हाला पैसे पाहिजेत. आपण जर नाही बांधलो तर साहेब येऊ पाहत आहे का तेवढं 1.5 लाख म्हणजे का होता बाबा? काहीच नाही हो. त्याला मिस्त्री 4 दिवस काम करते ना, पैसे मागते. शहरी भागासाठी 2.5 लाख ना आपल्या खेड्यामध्ये काऊन 1.5 लाख पैसा कसा करावा? 10-12 8-9 महिने झाले तर बरोबर काम चालू नाही. पैसे पाहिजे. त्याला कर्ज काढावा गेल्यावर त्याला कर्ज नाही भेटत. जमीन फक्त 25 मध्ये आता करावा का बरं परवडत नाही? का म्हणजे आता हा विटा लोहा शहरातून आणावं लागते. त्याच्यात म्हणजे ते कार्टिंग तेवढीच लागते. शहरावाल्याला 2.5 लाख रुपये लागते ना. खेडेवाल्यालाच का म्हणून असा म्हणजे 1.5 लाख. 1.5 लाखामध्ये तुमचं घर होत नाही का? नाही होत आहे ना. म्हणून नसतं हो. रेती 2,500-3 हजार रुपये ट्रीप. विटा धरा 9,500 रुपये. सिमेंट जरा 360 रुपये आहे. लोहा 65 रुपये आहे. इकडून तिकडून पाहून सगळं जमा करावं लागत आहे. म्हणून आता 1 महिना झाला स्लॅब लेवल झाली आहे. पण आता म्हणजे त्या पैशासाठी म्हणजे थांबलेला आहोत. मग साहेब लोक येत असतील ना घरी? हो येत आहेत ना. साहेब लोक 2 वेळी येऊन गेले लवकर करा म्हणून. घर बांधणी म्हणजे कर्जबाजारी होणे आहे. सगळं मटेरियल लोक बाहेरून आणावं लागते. आपला खेडे विभागामध्ये काहीच नाही भेटत. हे आपल्याला शासनाला हे विनंती आहे की सिटीमध्ये तेवढा अनुदान भेटते तेवढा ह्या खेडे विभागामध्ये भेटले पाहिजेत.